आणि कामावरती आपण समाधानी आहात का? पनवेल ते कर्जत या नवीन रेल्वे मार्गिकेची पाहणी मी आज या ठिकाणी करण्यासाठी पनवेलपासून सुरुवात करतोय। आपण पाहिलं असेल याही अगोदर 2 वेळा ज्यावेळेस हे कामाला मंजुरी मिळाली होती, पनवेल रेल्वे स्टेशनचं विस्तारीकरण होत असताना त्याच्या 2 वेळा मी अगोदर देखील येऊन पाहणी केली होती आणि आज तिसऱ्यांदा येतो। त्याच्या अगोदर मी रेल्वेच्या या एरियामध्ये असणाऱ्या वाहनतळाच्या बाबतीमध्ये समस्या बाबतीमध्ये देखील पाहणी केली होती। खास करून आता हे मध्यवर्ती खरं तर मोठं रेल्वे स्टेशन होतंय। आपल्याला माहिती असेल नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वैष्णवी जे रेल्वे मंत्री त्यांनी जवळपास देशभरातील अनेक रेल्वे स्टेशन अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत त्याचं विस्तारीकरण, सुधारीकरण आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अतिशय चांगलं करण्याचं काम केलेलं आहे। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पनवेल असेल किंवा नेरळचं रेल्वे स्टेशन असेल आणि पुढे जाऊन लोणावळा असेल, तळेगाव असेल, देवरोड असेल, चिंचवड असेल, हे सगळे अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत कामं घेतलेले। त्याचं मुख्य रेल्वे स्टेशन हे पनवेल रेल्वे स्टेशन आधुनिक करण्याचं काम MSRDC आणि रेल्वे विभाग हे 2 वेगवेगळ्या संस्था आहेत रेल्वे विभागाच्या, त्या करतात आणि त्याची पाहणी मी आज ठेवलेली आहे। लोकांच्या सोयीसाठी एक्सिलेटर असेल, लिफ्ट असेल, बाकी सुविधा करण्याचं काम करतो। आज माझ्याबरोबर महापौर आहेत, इथल्या स्थानिक नगरसेवक आहेत सगळेजण, आणि त्यांनी काही सूचना केलेल्या आहे की मोठ्या संख्येनं प्रवासी येतात, त्यांना पार्किंगची व्यवस्था व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सूचना केलेल्या आहे। ती देखील मागणी घेऊन मी मध्य रेल्वेचे GM यांच्याकडे ती पाठपुरावा करेन, रेल्वे बोर्डाला देखील त्याची विनंती करेन आणि रेल्वे मंत्र्यांना देखील करेन। ज्या ज्या कंस्ट्रक्शन होत असताना त्याच्यामध्ये असुविधा आहे व काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचं काम या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून मी करणार आहे आणि मी आज इथून जवळपास 4-5 रेल्वे स्टेशनला देखील भेट देणार आहे। पनवेल ते कर्जत या मार्गिकेवरती काही ठिकाणी बोगदा आहे, अंडरपास होतोय, त्याची देखील पाहणी करणार आहे। एकूणच काही त्रुटी भविष्यामध्ये राहू नये, लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरातला या सगळ्या बाबतीमध्ये गांभीर्याने घेऊन काही सूचना मी रेल्वे अधिकाऱ्यांना आताही केलेल्या आहे, माझ्या प्रवासात देखील करणार आहे। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा रायगड जिल्हा येतो। पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून या ठिकाणी कोणत्या सेवा पुरवण्यात येणार, त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत का भविष्यामध्ये? बघा, तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघ पर्यटनाला चालना देणारा मतदारसंघ आहे। लोणावळा असेल, खंडाळा असेल, माथेरान असेल, माथेरान सारखी रेल्वे जी ट्रेन होती ते पर्यटकाचं आकर्षक असलेली ती बंद करण्याचा निर्णय घेतला होता रेल्वे विभागाने। मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला, त्या ठिकाणी ट्रॅक बदलला, गॅबिन वॉल टाकले, नवीन आता आपण बोगी केलेले आहेत, इंजिन नवीन आणलेले आहे, पर्यटक मोठ्या संख्येनं त्या माध्यमातून वाढतात। जो निर्णय रेल्वे विभागाने केला बंद करण्याचा घेतला होता त्याला चालू करण्याचा निर्णय घेतला आणि मोठा खर्च त्यावरती केला आहे। याच पद्धतीने आता पनवेलला नवीन एअरपोर्ट चालू झालेले आहे। मी मध्यंतरी रेल्वे मंत्र्यांनी ज्यावेळेस भेट दिली होती त्यांच्याबरोबर मी लोणावळ्यापासून तर पुण्यापर्यंत गेलो होतो। खरं तर पनवेलला देखील मी त्या ठिकाणी आलो होतो आणि त्यांनी त्यावेळेस मी सूचना केल्या होत्या की नवीन एअरपोर्ट पासून कनेक्टिव्हिटी या रेल्वे स्टेशनला देण्याच्या संदर्भामध्ये मी सूचना केल्या, रेल्वे मंत्र्यांनी ते मान्य देखील केलेले आहे। आपल्याला ज्ञात असेल या बजेटमध्ये केंद्रीय बजेटमध्ये मोठी घोषणा झाली, मुंबई पासून तर पुण्यापर्यंत, पुढं बँगलोर पर्यंत आणि हैदराबाद पर्यंत फास्ट ट्रेन चालवण्याच्या संदर्भामध्ये 18,000 कोटीचं बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। उद्याच्या कालावधीमध्ये इथला प्रवासी निघाला तर 40 मिनिटांमध्ये पुण्याला पोहोचणार आहे, उद्या बँगलोरला पोहोचणार आहे। रस्त्याची प्रगती असेल, रेल्वेची प्रगती असेल, या सरकारच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाली। पनवेल ते उरणला जाणारा मार्ग रेल्वेचा चालू झाला आहे। पनवेल ते उरणला जाणारा कंटेनरचा मार्ग तुम्हाला माहिती आहे, 4-4 तास ट्रॅफिक जाम होती, तो 30 मिनिटात आता पोहोचला जातोय। 8 लेनचा रस्ता झाला मान्य गडकरींच्या माध्यमातून। कळंबोली सर्कलला मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम होती, ते देखील काम चालू आहे NHAIच्या माध्यमातून। कालच परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे, अटल सेतूपासून डायरेक्ट एक नवीन मार्ग लोकांच्या प्रवासासाठी पुण्यापर्यंत करण्याचं काम केलं। एकूणच आपण जर पाहिलं तर हे सरकार विकासाला चालना देणारे, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, मग तो रोडने असेल, रेल्वेने असेल, एअरने असेल, या संदर्भानं चालना देणारा सरकारच्या माध्यमातून चांगलं काम होतं। त्यामध्ये कुठल्या त्रुटी राहू नये आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे स्थानिक
लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं देखील म्हणणे ऐकून घेऊन त्या ठिकाणी नगरसेवक आहे, भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे आमचे नगरसेवक, सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण हे काम देखील करतो. केंद्र सरकारचं काम आहे, राज्य सरकारशी निगडीत अनेक कामं आहे. पनवेल ते कर्जत मार्ग होत असताना कर्जतच्या अनेक समस्या आहेत, घाट सेक्शन मोठ्या प्रमाणावरती. रेल्वे विभाग देखील त्याचा आता मोठा निर्णय त्या माध्यमातून घेतोय आणि तो घाट सेक्शन देखील दूर करण्याच्या संदर्भामध्ये रेल्वेच्या वतीनं प्रयत्न केले जातील. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रेल्वे मंत्र्यांनी त्या प्रकारचे सुतोवाच केलेले आहे. आपले प्रमुख नेते जे एकनाथ शिंदे साहेब आहेत, जे महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी खूप प्रयत्नशील असतात, अशाच प्रकारे एक स्थानिक एक उत्पादन जी संकल्पना आहे त्या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून पनवेल ते कर्जत दरम्यान जे रेल्वे स्टेशन आहेत त्यांच्या स्थानिक महिला बचत गट किंवा स्थानिक महिला मंडळांना त्या ठिकाणी उत्पादन विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या बद्दल काय शिफारस असते? मग आम्ही तुम्हाला सांगतो, या ठिकाणी पार्किंगची मोठी व्यवस्था होत असताना त्या ठिकाणी स्टॉल देखील देतोय. आज पनवेलचं बस स्थानक गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होतं विकासाच्या दृष्टिकोनातून. मध्यंतरी सरनाईक साहेबांच्या बरोबर मी व्हिजिट केली या मतदारसंघातल्या, आणि ज्या ज्या ठिकाणी बस स्थानक आहे त्या ठिकाणी महिलांना व्यवसायाला चालना देण्याच्या संदर्भात, स्टॉप उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून देखील प्रयत्न करतो. रेल्वे विभाग स्टॉल देतो, पण रेल्वे विभागाचं धोरण वेगळं आहे. कारण रेल्वे विभाग स्टॉल देत असताना त्याला निविदा प्रक्रिया करतो आणि त्याच्यामध्ये जो टेंडर होल्ड येतो, टेंडर जो दाखल करतो त्याला ते दिलं जातं. परंतु महिलांच्या चालण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान यांनी देखील कोठा आरक्षित केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्थानिक महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न. या रेल्वे स्टेशनमधून कर्जतला जाणारा मार्ग असेल, दिव्याला जाणारा असेल, उरणला जाणारा असेल, मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. उद्याच्या कालावधीमध्ये एअरपोर्टला जोडणारा हा मार्ग, मेट्रोशी कनेक्टेड करणारा हा मार्ग आणि याचं रेल्वे स्टेशन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुविधायुक्त होत असताना त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या त्रुटी राहू नये आणि म्हणून मी आता माहिती घेतली तर एक साधारण 2-3 महिन्यामध्ये हे कंप्लीट होईल. अजून रेल्वे विभागाचं काम चालू आहे त्या उत्तरेच्या बाजूला, त्या दृष्टिकोनातून त्याही कामाला प्रगती देण्याचं काम करतोय. पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. मध्यंतरी GM बरोबर माझी एक बैठक झाली होती आणि या मतदारसंघामध्ये ज्या ज्या रेल्वेच्या संदर्भामध्ये त्रुटी आहेत, ज्या प्रवासी संघटना सातत्यानं आमच्याकडे मागणी करते की प्रवासी संघटना प्रवाशांच्या बरोबर विचारविनिमय करून त्यांच्या देखील गोष्टी आम्ही लक्षात घेऊन त्याला देखील चालना करण्याचं काम असेल, काही स्टॉप देण्याच्या बाबतीमध्ये असेल, काही मार्गिकेवरती अधिकच्या रेल्वे चालवण्याच्या संदर्भामध्ये असेल, तर ते सगळ्या विचारात घेऊन तसे वेळोवेळी पत्र, खरं तर मी रेल्वे विभागाला येतो अनेक वेळा. रेल्वेच्या बाबतीमध्ये मी सातत्यानं मागणी केली. या रेल्वेच्या बजेटवरती शिवसेना पक्षाच्या वतीनं मी स्वतः बोललो होतो. माझ्या जवळपास 30-40 मिनिटाच्या भाषणामध्ये या सगळ्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बोलत असताना ज्या त्रुटी आहे आणि भविष्यात काय करावं लागेल हे देखील बोललेलं आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, अमृत भारत रेल्वे स्टेशन सुधार योजनेअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातले सर्वाधिक जास्त रेल्वे स्टेशन घेतलेले ते जवळपास 8 रेल्वे स्टेशन या मतदारसंघातले आहेत. इतर 300 देशातले 325 जवळपास 316 अमृत भारत रेल्वे स्टेशन, त्याच्यातले 8 रेल्वे स्टेशन एकट्या मावळ मतदारसंघातले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.